नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत पटकन होणारे उपवासाचे साबुदाण्याचे पापड. आपण उपवासाचे साबुदाण्याचे पापड करतोय, तर त्याच्यासाठी मी 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपण छानसा असा निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर हा साबुदाणा 1 ते 2 पाण्याने छान धुवून घ्यायचा. छानसा असा साबुदाणा धुवून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला अगदी 7 ते 8 तास भिजत ठेवायचा आहे, म्हणजे रात्रीचा भिजवायचा, म्हणजे सकाळी आपल्याला पापड करता येतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. यामध्ये घालताना गरम वगैरे पाणी नाही घालायचं, अगदी साधं घातलं तरी चालतंय. आणि जास्त पाणी नाही घालायचं, कारण आपले साबुदाणा सुट्टा असा झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी एवढंच पाणी घातलेलं आहे. तर आता आपण हे रात्रभर झाकून ठेवायचं. इथं बघू शकताय साबुदाणा आपला रात्रभर खूप छान भिजलेला आहे आणि हे साबुदाणा अगदी सुट्टा असा छान झालेला आहे, पण भिजलेला पण आहे. सुट्टा पण व्हायला पाहिजे आणि भिजलेला असला पाहिजे छान, तरच आपले साबुदाण्याचे पापड अगदी छान फुलले जातात. तर आता आपण त्याच्यासाठी इडली पात्र घेतलेलं आहे. ह्याला आपण तेल लावून घेऊया. आता मी थोडं थोडं ह्याला तेल आपण लावून घ्यायचं. असं जास्तीचं तेल लावायचं नाही, कारण आपल्या डब्यात तसाच वास येत राहतो. त्याच्यासाठी अगदी अलगद तेल लावायचं. आता मी तिन्ही प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. जे आपण भाजीत तेल वापरतो तेच तेल लावायचं. थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तसंच इडली पात्रात पाणी सुद्धा ठेवलेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये थोडा थोडा साबुदाणा घालून प्लेट भरून घेऊया. आपण आता ते करायच्या अगोदर पूर्ण साबुदाण्यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि छानसं मिक्स करायचं. हाताने छान मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या साबुदाण्याला मीठ लागलं पाहिजे. आणि तुम्हाला जर ह्याचे कलरचे करायचे असले तर आपण वेगळे थोडं वाटीत काढून घ्यायचं. आता माझ्याजवळ इथे 3 ते 4 कलर आहेत, तर ते कलर मी आता वाटीमध्ये असा पहिल्यांदा सुरुवातीला व्हाईट साबुदाणा घ्यायचा आणि त्याच्यात थोडासा कलर टाकून छानसं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला थोडं थोडं कलरचे पण करायचे, तर येल्लो आहे, ग्रीन आहे आणि रेड वगैरे आहे, तर तो मी मिक्स करून घेते. ग्रीन आणि केशरी कलर टाकलेला आहे. तर माझ्याजवळ अजून टोमॅटो कलर आहे, तो मी थोडासा याच्यामध्ये घालून घेते. असे हे कलर तुम्हाला कुठे पण बाजारात आपल्या शॉपमध्ये, किराणा शॉपमध्ये मिळू शकते. तर आपण हे आता छान मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण कलर आपण मिक्स करून घेऊ. आता आपले हे सगळे कलर छान तयार झालेले आहेत. व्हाईट सुद्धा याच्यामध्ये साबुदाणा आहे. आता आपण प्लेटामध्ये साबुदाणा भरून घेऊया. छानसं मी प्रेस करून घेतलेलं आहे. छानसं असं दाबून घ्यायचं थोडं. तर आता मी आपल्याला जो कलर आवडेल तो त्याच्यावर थोडासा असा टाकून घ्यायचा. तर आता मी सुरुवातीला हिरवा कलर घेते, थोडं थोडं मध्ये असं डिझाईन. त्याच्यानंतर आपल्याला ऑरेंज सुद्धा, येल्लो, असं हे लग्नात रुखवत द्यायला वगैरे केलं जातं. अजून पण ग्रामीण भागात अजून सुद्धा हे केलं जातं लग्नात. अतिशय छान दिसतं. तर इथं आपली आता प्लेट झालेली आहे. तसंच आपण बाकीच्या सुद्धा प्लेटा घालून घेऊया. इथं तुम्ही बघू शकताय आपण छानसं असं इडली पात्रामध्ये भरलेलं आहे. तर आता हे आपण अगदी 5 ते 7 मिनिटासाठी उकळवायला ठेवणार आहोत. अगदी 5 ते 7 मिनिटात आपल्याला लगेच काढायचंय. एक एक करून प्लेट
ठेवूया, कारण पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, पाण्याला छानशी उकळी आलेली आहे. तर आपण त्या प्लेटा ठेवूया. आपली एक प्लेट झालेली आहे ठेवून, दुसरी सुद्धा तशीच ठेवूया. आणि आता ही तिसरी प्लेट. तर आपण झाकण ठेवूया. अगदी गॅस मोठा ठेवायचा, फुल फ्लेम ठेवायची आणि 5च मिनिटं फक्त ठेवायचं. तर माझी 5 मिनिटे झालेली आहेत ठेवून. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे मी आता. त्याच्यानंतर आपण टोपण काढून हे पापड घालायला घेऊया. आपण एक एक करून ह्या प्लेटा काढून घेऊया. बघू शकताय. आता आपण हाताला थोडंसं अलगद पाणी लावायचं, अगदी अलगद पाणी लावायचं. आणि कारण आपल्याला हे खूप गरम आहे ना त्याच्या, आणि हे हळूहळू कडा अशा सोडवून घ्यायच्या. ह्याच्या लगेच पटकन निघतं हे बघा, हे निघतं. आणि आपण काढलेली बाजू अशी वरती ठेवायची. हे बघा, असं घालून घ्यायचं. सगळे हे आपण आता काढून घेऊया, पटापट निघतं हे. घेऊया. हे बघा, असं आपण हे सगळे आता उन्हाला लावूया. गरम पण आहे, थोडंसं हाताला भाजतं, म्हणून आपण अलगद थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं. इथं माझे तिन्ही पण प्लेट मधलं काढून झालेलं आहे. आता आपण परत प्लेटा भरायला घेऊया. आता असं हे मी ही वरची बाजू ही अशीच ठेवली, कारण तुम्हाला मी दाखवायलासाठी. हे आपले छान असे तळले की छान कलरफुल दिसत आहेत त्याच्यासाठी. आणि आता हे बाकीचे सगळे आपण काढून घेऊया. इथं आपली आता तिसरी बॅच सुद्धा ही झालेली आहे. ह्या 3 प्लेटा झालेल्या आहेत. आपल्या 1 पावमध्ये एवढं झालेलं आहे. इथं मी सुकायला सुद्धा घातलेले आहे पहिला ट्रे आपला. तर आता हे एक एक करून आपण परत ठेवूया. इथं बघू शकता आपले पूर्ण असे पापड झालेले आहेत. मी उन्हाला लावलेले आहे. अगदी आज दिवसभर ऊन देऊन त्याच्यानंतर आपण परत 4 ते 5 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे हे पापड. छान अगदी मोत्यांसारखे झालेले आहेत, मस्त. तर आपण आता 4 दिवस छान कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचे. हे आपले हे छान असे 4 ते 5 दिवस मी उन्हात कडकडीत वाळवलेले आहेत. तरी आता आपण तळून बघूया. हे तुम्ही बघू शकताय, अगदी छान खड्यांसारखे आहेत आपले. तळून बघूया. बघू शकताय अगदी छान फुललंय. बघू शकताय हे अगदी छान पूर्ण छान असं फुललेलं आहे. असंच फुलायला पाहिजे, तरच आपले हे पापड कुरकुरीत असे होत आहेत. तर आता आपण टाकून बघूया, तळूया. अगदी छान फुललेला आहेत आपले पापड, बघू शकताय.
हे वरती आपण लावलेले हे साबुदाणा छान फुललेला आहे, तर काढूया. आपल्याला हा तिसरा सुद्धा झालेला आहे पापड. इथं झाले आपले पटकन होणारे इडली पात्रामधले साबुदाण्याचे पापड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.